सर्च केल्यानंतर मला माझी एका फ्रेंडचा कॉल आला की हेअर केमिकल ट्रीटमेंटचा एक सेमिनार आहे, तू अटेंड करतीस का? 2020 ते 2022 मध्ये ह्या 2 वर्षामध्ये ऑलमोस्ट मी 150 ते 200 क्लायंट पर्यंत पोहोचले. कोविडचा काळ असा होता ना की घरी येऊन करणारे लोक शोधत होते. बरोबर. आणि तो टर्निंग पॉईंट मला मिळाला आणि त्याचाच मी फायदा स्वतः करून घेतला. 2 प्रोफेशनल मेकअपचा क्लास केला आणि जो माझा क्लायंट बेस हेअर केमिकल ट्रीटमेंटचा जो रेडी होता तोच मला तयार झालेला क्लायंट बेस मला मेकअप मध्ये मिळाला. त्यानंतर माझं जे ग्रो होत गेलं ती आता मी तुमच्या समोर आहे. आतापर्यंत मी 70 ते 80 ब्राईड केल्या. हेअर केमिकलचं जर म्हणशील तर तुम्ही 600+ वरती गेलेली आता. महिलांना हेच सांगायचंय की तुम्हाला जर तुमचे स्वप्न पूर्ण करायचे तर थोडंसं स्ट्रगल करा. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, त्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आता काय काय झालं, साडी झाली, ज्वेलरी झाली आणि फोटोशूट पण झालं. आता काय राहिलंय बरं? थोडंसं आपण मागे जाऊयात. आता राहिलाय मेकअप. येस, आज आपल्या बरोबर आहेत आपल्या पहिल्या मेकअप आर्टिस्ट प्रगती किरवे मॅम. खूप छान वाटतंय आज तुला बघून इथे, आणि आता आपण सेकंड टाइम भेटतोय इथे ह्याच मंचावरती. अजून छान वाटतंय मला. तुझ्याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगशील? नमस्कार, मी प्रगती किरवे. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी 9 वर्ष आधी HR इंडस्ट्रीमध्ये जॉब केलाय, हॉस्पिटल लाईनमध्ये. पण 2019-20 हा काळ असा होता की 2020 साली कोविड आला आणि सगळं चित्रच बदलून गेलं. बरोबर. 6 महिन्याचं बाळ होतं माझं, मॅटर्निटी लिव्ह वरती होते मी, आणि माझं बाळ 7 महिन्याचं झाल्यानंतर मी कोविड पॉझिटिव्ह झाले. कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर जो टर्निंग पॉईंट मला मिळाला की मी या फील्डमध्ये आले, तो टर्निंग पॉईंट असा होता की 7 महिन्याच्या बाळाला मी 2 महिन्यासाठी गावाला ठेवलं आणि मी कोविड पॉझिटिव्ह असल्यामुळे मी पुण्यामध्ये होते. मग घरचे मला बोलले की ठीक आहे, आता तुझ्या जॉब वरती काही आलेलं नाहीये, तू आता तो जॉब सोडून द्यायचा आणि स्पेशली त्याच्याकडे लक्ष द्यायचं. पण कसं होतं ना की ज्याला कामाची एवढे वर्ष सवय लागलेली आहे तो असं शांत नाही बसू शकत. एक 8च दिवस मी घरामध्ये शांत बसले, पण डोक्यामध्ये तो विचार चालू होता की काहीतरी करायचंय. सर्च करत गेले की कशामध्ये आता जास्त स्कोप आहे किंवा काय आहे. सर्च केल्यानंतर मला माझी एका फ्रेंडचा कॉल आला की हेअर केमिकल ट्रीटमेंटचा एक सेमिनार आहे, तू अटेंड करतीस का? विचार नव्हता असं काही की त्या फील्डमध्ये आपल्याला जायचंय, पण होता टाइमपास म्हणून मी तिथे गेले. टाइमपास म्हणून गेल्यानंतर ते 1 दिवसाचं सेमिनार मी अटेंड केलं. ते सेमिनार अटेंड केल्यानंतर पहिल्यांदा मी तो हेअर केमिकलचा क्लास केला. तो क्लास केल्यानंतर 2020 ते 2022 मध्ये ह्या 2 वर्षामध्ये ऑलमोस्ट मी 150 ते 200 क्लायंट पर्यंत पोहोचले. बेस काहीच नव्हता, फ्रीलान्सिंग करत गेले. काहीच बेस नव्हता, सलोनचा सेटअप नव्हता, काही नव्हता. पण तो कोविडचा काळ असा होता ना की घरी येऊन करणारे लोक शोधत होते. बरोबर. आणि तो टर्निंग पॉईंट मला मिळाला आणि त्याचाच मी फायदा स्वतः करून घेतला. 2022 मध्ये मी प्रोफेशनल मेकअपचा क्लास केला आणि जो माझा क्लायंट बेस हेअर केमिकल ट्रीटमेंटचा जो रेडी होता तोच मला तयार झालेला क्लायंट बेस मला मेकअप मध्ये मिळाला. त्यानंतर माझं जे ग्रो होत गेलं ती आता मी तुमच्या समोर आहे. नाही, एक छोटीशी गोष्ट असते, एखादी गोष्ट आपण शिकतो आणि त्याचबरोबर जर ती इंडस्ट्री जर तुम्हाला बघायची असेल तर त्याच्या बरोबरची जी गोष्ट असते ती तुम्ही शिकणं गरजेचं. बरोबर. जसं तू हेअरचं आधी करत होती आणि त्याच्याबरोबर तू मेकअप तर तुला हेअर आणि मेकअप अशा दोन्हीसाठीचे कस्टमर्स मिळाले. बरोबर. तर हा एक छोटा भाग वाटतो खूप लोकांना की मी हेच का करू, तेच का करू, नाही मला मग हेअर ड्रेसरच व्हायचंय, मेकअप आर्टिस्ट नको बनायला. पण आता तसं राहिलेलं नाहीये. तुम्ही जेवढे मल्टीटास्क कराल तेवढा तुमचा वास्ट एरिया होऊन जातो आणि जसं तुम्ही लोक मिळत जातात तसंच त्यांनाच लोकांना तुम्ही दुसरी सर्व्हिस सुद्धा पिच करू शकता. खूप छान. मी तुला आता म्हणजे तू गावची आहेस माझ्या, आपण खूप छोट्या गावातून आलेलो आहोत आणि खूप आता वरती आलेली आहेस तू. पहिला क्लायंट जो तू केलास तो एक्सपिरियन्स आणि आता तू जो प्रो क्लायंट करतेस तो एक्सपिरियन्स आमच्याबरोबर शेअर कर. पहिला क्लायंट जेव्हा मी केला तेव्हा थोडी मनामध्ये भीती होती, कारण की कसं होतं की आपण जेव्हा क्लासमध्ये
जेव्हा असतो तेव्हा आपले शिकवणारे सगळे आजूबाजूला असतात. मनामध्ये भीती नसते, अरे काहीतरी बिघडलंय तर ते तिथे ऍडजस्ट होऊन जातं. पण जेव्हा मी माझा पहिला क्लायंट केला, मनामध्ये खूप अशी भीती होती की होईल की नाही. पण त्या पहिल्या क्लायंटने जेव्हा माझा फेसबुकवरती पॉझिटिव्ह रिव्ह्यू टाकला, ती जी पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळाली, ती एनर्जी मी आत्ताच्या क्लायंट पर्यंत घेऊन आली आहे. आणि असे खूप सारे पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहे. तुम्हाला फेसबुकला जर सर्च केलं प्रगती किरोई नावानी तर खूप सारे पॉझिटिव्ह रिव्ह्यू तुला मिळतील माझे, वाचशीलही तू. आणि तेच क्लायंट म्हणजे असं म्हणतात ना की माउथ पब्लिसिटी जी होते ती मार्केट, ते जे मार्केटिंग असतं ते म्हणजे कुठल्याच मार्केटिंगला आपण कम्पेअर नाही करू शकत. म्हणजे ही जी माउथ पब्लिसिटी आहे ना ती खूप जास्त प्रमाणात माझी झालेली आहे. त्या माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून मी आता इथपर्यंत पोहोचली आहे आणि आशा करते की इथून पुढेही अशीच पोहोचते राहील. तुझं आता सध्याचे किती तू ब्राईड करून झालेले आहेत? ब्राईड वर्क 2 वर्षामध्ये मी 2022 ते 2024, 22 मध्ये मी क्लास केला. 2024 पर्यंत आतापर्यंत मी 70 ते 80 ब्राईड केल्यात. सायडर्सचा तर मी काउंटच नाही केलाय. अरे वा. आणि हेअर केमिकलचं जर म्हणशील तर तुम्ही 600+ वरती गेलेली आतापर्यंत. असा सगळा प्रवास. खूप छान तुझा हे आहे, प्रवास आहे. आणि त्याच्याबरोबर इतके क्लायंट्स बरोबर तू अटॅच झालेली आहेस. आय होप म्हणजे त्या क्लायंट्स बरोबर तुला त्यांची माउथ पब्लिसिटी होऊन आजूबाजूचे पण क्लायंट्स मिळत राहतील. तरी मी तुला एक विचारते प्रश्न आमच्या ऑडियन्सला सांगण्यासाठी. मेकअप आर्टिस्ट खूप आहेत. आता जर तू बघितलंस तर प्रत्येक इंडस्ट्रीमधनं म्हणजे प्रत्येक क्लासमधनं एक 20 मेकअप आर्टिस्ट बाहेर येतात आणि कुणाच्या हाताखाली काम नाही करायचं. एव्हरीवन इज लाईक की मला माझी स्वतःची प्रॅक्टिस करायची आहे. तर त्यांना लोकांना त्यांचं मार्केटिंग करण्यासाठी तू काय सजेस्ट करशील? तू जशी की बोललीस आता की प्रत्येक अकॅडमीमधनं 20 तरी स्टुडंट, 20 नाही म्हणता येणार, प्रत्येक अकॅडमीमधनं महिन्याला 10 ते 50,000 स्टुडंट तयार होऊन बाहेर निघतात. म्हणजे एवढं मार्केटमध्ये जाम करून ठेवलंय मेकअप आर्टिस्टने. त्याच्यामध्ये टिकणं खूप अवघड गोष्ट आहे. तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंट करताय किंवा तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी तुम्ही काय काय त्याच्यामध्ये तुमचे एफर्ट्स लावताय त्याच्यावरती डिपेंड आहे. पहिली गोष्ट तर तुमचं इंस्टाग्रामचं पेज स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला आठवड्यातनं एक तरी शूट करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जे काम करताय ते जर लोकांना कळलंच नाही, तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचलेच नाही तर तुम्हाला क्लायंट येणारच नाहीयेत. आणि आत्ताचं जे आहे सोशल मीडियाचं जे मार्केटिंग आहे, म्हणजे तुम्ही बाकीचं काही जरी नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहा. तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह राहणार आहेत तेवढं तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार आहे. असं आहे सगळं. त्याच्यामुळं इंस्टाग्रामचं पेज जे आहे ते तुम्हाला स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे. फॉलोअर्सला महत्व नाहीये, तुम्ही काय काम करताय ते लोकांपर्यंत कसं पोहोचवलं जातंय हे जास्त महत्वाचं. आणि तुमची पर्सनल प्रोफाईल होऊन जाते. जेव्हा तुम्ही नेक्स्ट क्लायंटला तुमचं प्रेझेंटेशन द्यायला जाता तेव्हा तुम्हाला धडधड दाखवता येतं. मला आठवतंय जेव्हा मी फर्स्ट माझं फोटोशूटचं हे टाकलं होतं त्यावेळेला आय थिंक मला ती जी रील टाकली होती मी, त्या रीलला मला एक 15 ते 20 व्ह्यू गेले होते फक्त. मग मी निगेटिव्ह झाले होते की अरे आपण एवढं सगळं चांगलं काम करून पण कुठे कमी पडतोय. तर आपण कुठे कमी पडतोय ते जोपर्यंत आपल्याला समजत नाही ना तोपर्यंत आपण म्हणजे ऍक्च्युली त्या क्षेत्रामध्ये नाही काय करू शकत. आज मी जेव्हा रील टाकते तर त्या एका रीलला 20-20, 30-30 हजार व्ह्यू जातात. म्हणजे 15 ते 20 हजार व्ह्यू ते 20 ते 30 हजार व्ह्यू पर्यंत हा जो प्रवास आहे ना ह्याच्यामध्ये खूप जास्त स्ट्रगल आहे. नीरा तुला सांगते, लहान मुलगा आहे माझा, ज्या वेळेला मला ब्राईड करायची असते, नवरी जेव्हा घरातून निघते तेव्हा तिला 7:30-8ला मला रेडी करावं लागतं. त्यावेळेला मला तिच्या लोकेशनला 4:30 ते 5 वाजता पोहोचावं लागतं. पण 4:30 ते 5 वाजता जेव्हा मला तिथे पोहोचावं लागतं तर घरातली सगळी तयारी करून मला निघावं लागतं. कारण मेड जी आहे ती पहाटे 3-4 वाजता येऊन माझ्या टायमिंग मध्ये नाही करून घेणार. मग 4 वाजता जेव्हा मला घरातून निघायचं असतं ना तर रात्री 2 वाजता म्हटलं तरी मी स्वयंपाक करून घरातून निघते. कारण की मागे जी जबाबदारी ती सोडू नाही शकत आपण. नाही, कोणतीच महिला नाही करू शकत. जेव्हा घरातनं बाहेर पडायचा विचार करतो तेव्हा नेहमी असं होतं की घरातलं सगळं करणं, ज्या ज्या जबाबदारी आहेत आणि खूप गोष्टी अशा असतात खूप की त्या फक्त आपल्यालाच माहिती असतात. बाकी कुणालाच माहित नसतं की बाबा कुठे काय ठेवलंय किंवा काय कुठे करायचं. आणि पहाटे 3-4 वाजता कोण येणार आहे आपल्यासाठी? कोणीच नाही. आणि किती जरी पैसा दिला तरी तुम्ही प्रत्येकाला शेवटी लाईफ आहे ना, एवढं रात्रीचं कोणी नाही येऊ शकत. मग अशा वेळेला काय होतं की घरातून निघताना मला सगळी तयारी करून निघायची. मला महिलांना हेच सांगायचंय की तुम्हाला जर तुमचे स्वप्न पूर्ण करायचे तर थोडंसं स्ट्रगल करा. म्हणजे मी केलंय म्हणून तुम्हाला पण तसंच स्ट्रगल करावं लागेल अशी गोष्ट नाहीये, पण स्ट्रगल हे करावंच लागेल. स्ट्रगल म्हणण्यापेक्षा जे काम तुम्ही हातामध्ये घेतले त्याच्यामध्ये जास्त काहीतरी करा, थोडंसं अजून त्याच्यामध्ये काम करायचा प्रयत्न करा. म्हणजे मग तो जो काळ आहे म्हणजे 10 फॉलोअर्स पासून ते 10,000 फॉलोअर्स पर्यंतचा तो त्या छोट्या छोट्या कामाने होणार. तो पूर्ण प्रवास केला पाहिजे. मध्येच असं म्हटलं नाही पाहिजे की नाही मला नाही करायचं. खरंय.
खूप काहीतरी घेण्यासारखं आहे या सगळ्या गोष्टी, आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच बाकीचे लोक घडणार आहेत. म्हणून आम्ही आज तुमच्यासारखे लोकांना बोलवतोय की तुमचा स्ट्रगल पाहून त्याच्यातनं काहीतरी त्यांना प्रेरणा मिळेल आणि हा प्रवास जो आपण सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये ते सगळेजण आपल्याला जॉईन होतील. खूप छान वाटलं प्रगती आज तुझ्याशी बोलून, आणि तू अशीच मोठी हो, अशीच खूप साऱ्या तुझ्या 100 ब्राईडच्या 10,000 50,000 ब्राईड्स होऊ दे थँक्यू आणि आमच्या बरोबर अशीच राहा. थँक्यू सो मच आज आलं. थँक्यू.